नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रतापगड, महाराष्ट्रातील एक किल्ला। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला। सातारा वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाजात येऊन पोहोचतो। वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो। महादरवाजातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो। हा बुरुज पाहून इतर पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते। मंदिरात भवानी मातेचे सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे। ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली। या मूर्ती शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे। या मंदिरासमोरून बाले किल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते। पुढे बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो। मंदिरात भव्य शिवलिंग आहे। या मंदिरा शेजारीच प्रशस्त सदर आहे। किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पाहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात। या प्रत्येक पर्वताचे एक वैशिष्ट्य आहे। केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष आहेत। येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता। या पुतळ्या शेजारी शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंग दृश्य दिसते। किल्ल्याला महादरवाजाखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे। त्याच्या जवळ रेडका बुरुज, पुढे यशवंत बुरुज तर त्याच्या पुढे सूर्य बुरुज हे बुरुज आहेत। अफजल खानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले। त्यानंतर संभाजी कावजी या मर्दाने अफजल खानाचे शीर या बुरुजात पुरले। भवानी मातेच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो। या देवीची एक कथा सांगितली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजवण्याची प्रथा सुरू केली होती। हडप आडनावाचा पुजारी पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे। या भवानी मंदिरात सभामंडप व नगरखाना आहे। मंदिरापासून 100-200 पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच किल्ल्यात प्रवेश होतो। त्याच्या पुढे एक पडीक चौथरा आहे। विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो। 1400 मीटर फूट लांबी व 400 फूट रुंदी एवढा हा विस्तार आहे। इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे। वायव्येकडे तटबंदी 800 फुटाहून अधिक उंच आहे। बाले किल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातल्या 2 तळी आहेत। तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते व तेथेच ही किल्ल्याची पूर्ण फेरी पूर्ण होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इसवी सन 1656 मध्ये पार पडले। छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल 1689 ते 10 ऑगस्ट 1689 पर्यंत वास्तव्यास होते। छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखानासोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली। त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली होती। या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपतींच्या सोबत चिलखतीप्रमाणे पुढे होते। इसवी सन 1656 ते इसवी सन 1818 काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूंपासून अभेद्य राहिला। प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण महाबळेश्वर जिल्हा सातारा। सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस 8 मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे। पार आणि किनेश्वर या 2 गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे। महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडाला जाता येते। अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो। त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते। दर्गा शरीफ म्हणजेच अफजल खानाची कबर। या गडाला एकच महाद्वार आहे। त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे। थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाजात उभे राहता येते। दरवाजाच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात। हा बुरुज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो। या ठिकाणी इतिहास अभ्यासक शाळेच्या व महाविद्यालयाच्या सहली जातात। हे एक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे। दरवर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। प्रतापगडाचा परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात। शूरता आणि गनिमी कावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींची साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यावर आपणास होते। जावळी खोरे कसे होते व आहे याचा उलगडा येथे गेल्यावरच होतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।